कोल्हापूरच्या राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बांधलेलं श्वानाचं स्मारक हटवण्याची मागणी केली। यानंतर राज्यात राजकीय चर्चा होऊ लागल्या। दरम्यान संभाजी भिडे यांनी संभाजीराजे यांच्या मागणीला विरोध केलाय। यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे। पाहूया। सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं। समोरासमोर आपण बोलू की कुठे एव्हिडन्स आहेत। मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शुभक्ताला आवडेल? कुठेही नोंद नाहीये। एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत। वाघ्या कुत्र्याच्या नावावरती संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। निदान आत्ताच्या युगात हो, देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात, जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिकदृष्ट्या ते स्वीकारलेले आहेत। त्याच्यामुळे आता ज्येष्ठ इतिहासतज्ञ बखरकार मनोहर भिडे, हो, त्यांना फार मोठे इतिहासकार आहेत, कारण ते आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजांचा मुद्दा आहे। पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यानं घेऊ नये या मताचे आम्ही आहोत। त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये। त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।